तर लक्ष द्या, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जिथं थांबलो होतं तिथून आपण पुढे स्टार्ट करू. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण लास्ट फीचर पाहिला होता, कोणचा? अनलिमिटेड लॅबिलिटी. अनलिमिटेड लॅबिलिटीचा अर्थ काय की बिझनेसचे लॅबिलिटी पे करण्यासाठी पार्टनर्स आपली वैयक्तिक प्रॉपर्टी सुद्धा बिझनेस मध्ये आणतात, त्याला काय म्हणतो आपण? अनलिमिटेड लॅबिलिटी. त्यानंतर पुढचा पॉइंट टाका त्या ठिकाणी, जॉईंट ऑनरशिप अँड मॅनेजमेंट. जॉईंट ऑनरशिप अँड मॅनेजमेंट. जॉईंट ऑनरशिप. ऑनरशिप सर्वांना माहिती आहे, ऑनरशिप हा इंग्लिश शब्द आहे. ऑनरशिप म्हणजे काय? मालकी हक्क का. मॅनेजमेंट म्हणजे काय? मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. हे क्लिअर आहे? लक्ष द्या एकदम. काय म्हणतं? जॉईंट. काय वापरला शब्द? जॉईंट. जॉईंटली मॅनेजमेंट आणि ऑनरशिप. चला आपण नेहमी एकच उदाहरण घेत आहोत. नाव काय होतं आपल्या फर्मचं? एक्स आणि वाय. पार्टनरचं नाव एक्स आणि वाय. तर काय सांगतात की एक्स आणि वाय हे दोघं पण तेवढेच मालक आहेत बिझनेसचे. पण जर मी आज माझ्या क्लासेसचा जर विचार केलो, या क्लासेसचा मालक कोण आहे? फक्त सिंगल ओनर आहे. एकल व्यापारी बिझनेस आहे ना, एकटाच मालक असतो. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर मालक एकटा आहेत का दोघं मिळून मालक आहेत? दोघं मिळून. म्हणून ह्याला काय म्हणलं सांगा? ह्यालाच काय म्हणलं? जॉईंट आहे. ऑनरशिप कसे? जॉईंट. म्हणजे तुम्ही जर दोघं मिळून जर बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसचे दोघेही मालक राहतात. हे क्लिअर आहे का? समजा या बिझनेस मध्ये अजून एक झड आला तर सांगा आता किती जण मालक झाले? ठीक आहे, म्हणजे जॉईंटली ऑनरशिप. समजले का? पार्टनरशिप मध्ये ऑनरशिप कशी असते? जॉईंटली असते. अरे हे सर माझा एवढं आहे का? हे झालं ऑनरशिपच्या बाबतीत. मॅनेजमेंट म्हणजे काय? एखादी डिसिजन्स घेणे, बिझनेस चालवण्यासाठी वेगवेगळे डिसिजन्स घेणे, बिझनेसला व्यवस्थित चालवणे म्हणजे काय? व्यवस्थापन. आता एक्स म्हणतो नाही हेच गोष्ट केली पाहिजे, हे शक्य आहे का असं? त्याला कोण मान्यता दिली पाहिजे? झेड आणि वाय. म्हणजे सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतलं पाहिजे. पण प्रोप्रायटरशिप बिझनेस मध्ये कसं असतं मग? आता इथं मी आज डिसाईड केलं नाही आज 12वीचा क्लास उद्यापासून ह्या टायमाला ठेवायचे, तुम्ही स्वतः करू शकतो. पण इथं जर कोणी दुसरं पार्टनर राहिलं असतं तर टायमिंग चेंज करण्या अगोदर त्यांना विचारावं लागलं असतं ना, दोघं मिळून डिसिजन घ्यावे लागलं. काय सांगितलं मग? काय कळलं आपल्याला फीचर? की पार्टनरशिप मध्ये ऑनरशिप आणि मॅनेजमेंट हे दोन्ही कसं असतं? जॉईंटली असतं. एकाचं काही पण चलत. म्हणून तर पार्टनरशिप मध्ये डिस्प्यूट तयार होतात. काय तयार होतात? डिस्प्यूट म्हणजे काय? वादविवाद. का बर? कारण की ह्या एक्सने जे डिसिजन्स घेतलाय ते वायला पूर्ण 100% मान्य व्हावं असं असतं का? बिलकुल नसतं. म्हणून शक्यतो लोक काय करत नाहीत सांगा? पार्टनरशिप बिझनेस आजकाल काय आपल्याला दिसून येत नाही. आपल्या शहरामध्ये जर आपण विचार केलो तर सगळे आपल्या शहरामध्ये जेवढे काही दुकानं असतात हे सगळे प्रोप्रायटरशिप बिझनेस आहेत. कोणचे बिझनेस आहेत? पार्टनरशिप आहेत का? नाही. हे क्लिअर झालं का? थोडंसं इंग्लिश वाचू. काय म्हणतं? इच पार्टनर इज जॉईंट ऑनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. म्हणजे बिझनेसचे जेवढे काही असेट्स आहेत, जेवढे काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती सगळ्यावरती कसं असते? ऑनरशिप जॉईंटली असते. पुन्हा सो नो पार्टनर कॅन बी यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. म्हणजे बघा इकडं आता फर्मची एखादी असेट आहे, उदाहरणार्थ एक फर्म आहे, फर्मचं नाव काय होतं आपल्या? एक्स आणि वाय. या फर्म मध्ये एक असेट आहे, नाव काय? आता एक बिझनेस करत आहोत म्हणजे आपल्याला काय लागते? एका पार्टनरने काय केलं? मिस्टर एक्सने गेला कम्प्युटर उचलून घेऊन आला आपल्या घरी वापरतो. फर्मचं कम्प्युटरला वापरता येईल का? नाही. कोणाला विचारावं लागेल सोबत? कारण की ह्या कम्प्युटरची मालकी फक्त एक्सची आहे का? वाय आणि एक्सची दोघांची पण आहे. म्हणून काय म्हणतं बघा इकडे इंग्लिश वाचा. काय म्हणतं? सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी प्रॉपर्टी आपण वापरू शकत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स. सगळ्या पार्टनरला कसे राईट्स आहेत? इक्वल राईट्स आहेत इन अ मॅनेजिंग द फर्म. सो ऑल पार्टनर्स आर काय म्हणतं? जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द फर्म. म्हणजे याचा अर्थ काय की उद्या चलून एखादी डिसिजन घेतला ते सक्सेसफुल झालं
तर त्याचं श्रेय सगळ्यालाच भेटेल. आणि जर ते अनसक्सेसफुल झालं तरी पण लॉस सगळ्यालाच घ्यावा लागेल. का? कारण की तुम्ही सगळेजण का आहात त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहात जॉईंटली. एकाने डिसिजन घेतले का? नाही. पण मी जर एकट्याने डिसिजन घेतलं, उद्या जर क्लासेस बंद पडले तर मग त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे? मी दुसऱ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सफर करू शकतो का? मग सगळ्यांना समजलं का? बघा, जॉईंट ओनरशिप आणि मॅनेजमेंटचं मिनिंग. येस ऑर नो? येस. ठीक आहे. आता पुढचं फीचर बघू आपण, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनला आपण सोप्या भाषेमध्ये काय समजू? काय? नोंदणी. तुम्हाला माहित आहे प्रोप्रायटरशिप बिझनेस करण्यासाठी कुठं पण नोंद करायची गरज पडणार. प्रोप्रायटरशिप बिझनेस कसा चालतो? एखादी शॉप ऍक्ट लायसन्स काढायचं. काय काढायचं? एक छोटस शॉप ऍक्ट लायसन्स काढायचं आणि नगर परिषदचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करायचं आणि दुकान पण चालू करायचं. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण कंपनी बनवत असताना कंपनीच्या पुण्या ऍक्टचा अभ्यास करायचा आणि 2013 मध्ये रजिस्ट्रेशन करायचं. तसं पार्टनरशिपसाठी कोणचा ऍक्ट बनलेला आहे? 1932. मग 1932च्या अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणजे जे काही प्रोसेस आहे ते फॉलो करावं लागेल. असं उठलं आज मला की पार्टनरशिप करू, दोघं मिळाले चालू केलं, असं असतं का? नाही. पार्टनरशिप मध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. काय करणं? रजिस्ट्रेशन. बघा काय म्हणतं, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज अ कंपल्सरी ओनली इन अ स्टेट ऑफ महाराष्ट्र. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर महाराष्ट्रामध्ये तर कसं आहे, क्लिअर शब्द आहे का? कसं आहे? कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल, बाकीच्या स्टेटमध्ये नाही. विथ द इफेक्ट ऑफ फ्रॉम 2005 पासून सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, registration of partnership is optional, means a firm may be registered or not. बघा, ऍक्ट न सांगितलं, मला सांगा ऍक्ट हे महाराष्ट्रापुरतं असतं का इंडिया पुरतं असतं? पूर्ण नावाचा इंडियन पार्टनरशिप ऍक्ट आहे ना. ठीक आहे. ऍक्ट काय म्हणतं? ऑप्शनल आहे. ऑप्शनचा अर्थ कळते का सगळ्यांना? करा किंवा. पण एक स्टेट आहे असा जिथं कंपल्सरी आहे. नाव महाराष्ट्र स्टेटने सांगितलं की आमच्याकडं तोंडी भागीदारी संस्था चालवता येणार, तुम्हाला रजिस्ट्रेशनच करावं लागेल. पण इथं काय म्हणतं, ऍक्ट काय म्हणतं? महाराष्ट्र सोडून बाकी ऍक्ट तर देशासाठी आहे ना. ऍक्ट मध्ये असं कंपल्सरी सांगितलं का ऑप्शन आहे? ऑप्शनल आहे, करा किंवा. पण महाराष्ट्र राज्यासाठी करावंच लागतं. रजिस्ट्रेशन ऑफ द फर्म मेअरली सर. ठीक आहे, याची काही गरज नाही, एवढं वाचायचं आपल्याला खरं. बघा, एवढे फीचर्स आल्यात का तुमच्या नोटबुकवर का नाही अजून? आपल्याला सिंगल सिंगल लिहायचे, मधलं काही लिहायचं नाही. का? कारण पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे. लिहिलं का नाही आतापर्यंत? नाही. घ्या मग फर्स्ट घ्या, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. नंबर 1 ऍग्रीमेंट. ज्यांना समजत नाही त्यांनी मराठीमध्ये लिहून घ्या, करार. ऍग्रीमेंट. नंबर 2 नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स. पुढे लॉफुल बिझनेस. बिझनेस कसा असला पाहिजे? लॉफुल. इलिगल जमतो का? पुन्हा प्रॉफिट कसा केला जातो? शेअर केला जातो. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. अनलिमिटेड लायबिलिटी. लायबिलिटी कशी आहे? अनलिमिटेड. पुन्हा रजिस्ट्रेशन. जॉइंट ऑनरशिप अँड मॅनेजमेंट. जॉइंट ऑनरशिप अँड मॅनेजमेंट.
क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्याला? लास्ट घ्या पिक्चर, डिझॉल्युशन. डिझॉल्युशन म्हणजे काय मी सांगितलं होतं. डिझॉल्युशन म्हणजे बंद करणे का? पार्टनरशिप काय करणे? बंद करणे. लक्ष द्या. ए पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व होऊ शकते थ्रू द अग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. इफ ए पार्टनर वॉन्ट टू क्लोज द फर्म, he can dissolve the firm giving 14 days notice. The firm can also be dissolved if the partner dies, retire, become insolvent or ठीक आहे. हे बघा केव्हा बिझनेस बंद करता येतं. पहिली गोष्ट तर पार्टनर जे कोण आहेत एक्स आणि वाय हे स्वतःमध्ये जर दोघं मिळून स्वइच्छेनं म्हणले नको आता इथून आपल्याला बिझनेस करायचं नाही तर स्वतःहून ते बंद करू शकतात. येस ऑर नो? आता दुसरं रिझन आहे एखादी पार्टनर जर मेला, समजा दोघंच आहेत ना, समजा एक्स जर गेला तर पार्टनरशिप संपेल, एकटाच राहील. एकटा बिझनेस म्हणजे पार्टनरशिप आहे का? नाही. म्हणजे पार्टनरशिप संपून जाईल. किंवा एक्स आहे वाय आहे झेड आहे. सांगा पहिलं पार्टनरशिप किती मध्ये झाली आहे पटकन सांगा. नीट आहे का? थोडं शांत डोकं ठेवायचं, तुम्हाला कन्फ्युजन होईल. पार्टनरशिप किती जणांमध्ये आहे? तिघांमध्ये, एक्स वाय आणि समजा झेड म्हणला मला बिझनेस करायचं नाही, मग पार्टनरशिप संपेल का? संपेल ना. मी तेच सांगू लागलो तुम्हाला संबंध झाले. लक्ष द्या पूर्ण. आज एकदा प्रश्नाचं उत्तर द्या. पार्टनरशिप किती जणांमध्ये? तिघांमध्ये ना. ह्याला समजू आपण पहिला पॉइंट. मी म्हणलो एक्स राहणार नाही, आता एक्स बिझनेस करणार, एक्स निघून गेला, पार्टनरशिप संपेल का नाही? संपेल का नाही? संपेल ना. कारण की पहिलं किती पार्टनरशिप संपली ना, कारण की एक्स आणि वाय मध्ये आहे. आता तिघाची पार्टनरशिप संपली, नवीन एक पार्टनरशिप तयार झाली. कोणाची? एक्स आणि वाय. मी तुम्हाला हे विचाराने बिझनेस बंद पडला का? पार्टनरशिप म्हणजे पार्टनर्स मधली पार्टनरशिप. आता आपण एक दोन आम्ही तिघ मिळून बिझनेस करत आहोत. किती जणांमध्ये पार्टनरशिप आहे? मग मी निघून गेलो, म्हणजे तिघाची पार्टनरशिप राहिली का? तुटली. तुटली ना. नवीन एक पार्टनरशिप तयार झाली. नवीन आता एक्स आणि, कळलं का? बिझनेस बंद पडला का हे विचाराने मी. आता समजा वाय मी निघून गेला, हा आता बिझनेस पण बंद पडला पार्टनरशिपचा आणि पार्टनरशिप बी संपली. मी काय बोललो का? रिटायरमेंटमुळे पार्टनरशिप बंद होत नाही. हा तिघांची पार्टनरशिप संपली, त्याने आज दुसऱ्याला नवीन कोणाला घेऊन करतील किंवा दोघंच करतील कंटिन्यू. क्लिअर आहे काही? डिझॉल्युशन केव्हा केव्हा होतं सांगा? स्वइच्छेनं होतं का? हो स्वइच्छेनं होतं, पण सगळ्या पार्टनरचं काय असलं पाहिजे पटकन सांगा? कन्सेंट असलं पाहिजे. कन्सेंटचं मिनिंग सहमती ना. नाही म्हणला तर रिझन सांगितले. रिझन बघा काय? एखादी पार्टनर काय होऊ शकतो? एखादी पार्टनर आणि एखादी पार्टनर काय? एखादी पार्टनर इडियट. इडियटचं मिनिंग कळते म्हणजे ज्याला दिमाग नाही. आणि इन्सॉलंटचं मिनिंग कळते का? इन्सॉलंट म्हणजे काय? का एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे असेट 10 रुपयाचे आहेत आणि लॅबिलिटी किती आहे? पूर्ण लक्ष द्या. तुम्ही समजा तुमच्याकडे किती रुपये आणि लोकांचं देणं किती आहे? त्याला म्हणायचं इनसॉल्वंट, दिवाळखोर माणूस. असा माणूस त्याच्यावरती काय जास्त झाले? जरा कॉमर्सचे शब्द वापरणार आहे, पण काय जास्त झाले? स्क्रीनवर बघा काय जास्त झाले? लॅबिलिटी. आलं लक्षात? म्हणून मैत्रिणी कोण मित्राकडून कर्ज तेवढंच घ्या जेवढं देऊ शकता. रोज पाणीपुरीला पैसे घेऊ नका. मी घेणार का? खायच नाव का? खातच नाही मी. व्हेरी गुड. पप्पा कोण बी घेऊ नका. हे डायलॉग मार नका, नाही तर पप्पाच आमची असेट आहे म्हणून. आहे का नाही? तुम्ही त्यांची लॅबिलिटी का? इन्सॉलंट व्यक्ती म्हणजे कोण? सोप्या भाषेत त्याच्यावरती देणं, असं देणं ज्या झाल्यावर अशा माणसासोबत तुम्ही बिझनेस कराल का त्याला हाकलून द्याल. म्हणून तो पार्टनरशिप संपते. कळलं? डिझॉल्युशन नोट डाऊन. आतापर्यंत चॅप्टर थिअरी होता, थोडं बोर झाला असेल. आता प्रॅक्टिकली प्रॉब्लेम करण्याची वेळ येते.
इथपर्यंत पार्टनरशिप समजली का बघा. लक्षात आलं का? तर इकडे आहे का, आतापर्यंत तुमचा चॅप्टर फक्त हा पॉइंट संपला. कोणचा? आता पार्टनरशिप फायनल अकाउंट स्टार्ट करणार आहे, जे की परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 7 12 मार्कासाठी येतो. किती मार्कासाठी? हा. आता जरा सीट बीट बांधून घ्या, भूकंप येण्याचे चान्सेस आहेत. आता समजणारच नाही चॅप्टर, समजलं का? हा. असं फ्लाईट मध्ये बसल्यावर कसं करतात, सीट बेल्ट, हा तसं. वातावरण बिघडण्याचे काय आता चान्सेस आहेत, शक्यता नाही, 100% बिघडते वातावरण. आतापर्यंत मजेदार थिअरी होतं ना, पार्टनर्स हे पार्टनर ते, हे असं असं तसं झालं. आता प्रॉब्लेम करावा लागते. ठीक आहे, थोडस मी समजून सांगतो तुम्हाला अकाउंटिंग कशी असते, इकडे लक्ष द्या. जे नवीन लेकर आहेत त्याने पटपट पण नोट करायचं, आपल्याला माहित नसेल तर. तुम्ही जर शिकण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला शून्य नॉलेज असताना सुद्धा तुम्हाला समजतं, आणि जर इच्छा नसेल तर पूर्ण नॉलेज असं मी समजणार नाही. त्यामुळे जरा 100% इकडे लक्ष द्या. 100% अकाउंटिंग करत असताना सर्वात प्रथम आपल्याकडे नेहमी काय असतात, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स असतात. सर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काय? उदाहरणामध्ये दुकानामध्ये काय असतं, नेहमी सेलचे बिल असतात, त्याच्यानंतर परचेस बिल असतं, बँकेच्या व्यवहारासाठी काय ठेवलेले असतात, चेक असतात, आणि खर्चासाठी नेहमी काय असतात, वाउचर असतात. बरोबर आहे, म्हणजे अकाउंटिंग ह्याच्या बेसवर करतात. मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, मी प्रॅक्टिकली शिकवतो, कारण प्रॅक्टिकली करतो आपण ऑफिसमध्ये म्हणून आपण प्रॅक्टिकली करतो. आता एखादी लाईट बिलचा खर्च टाकला तुम्ही 2000 रुपये, पण ते लाईट बिल 2000च आहे का, यासाठी आपल्याकडे एक लाईट बिलची पावती असते, पावतीला बघूनच एंट्री टाकावी लागते. आता कळेल की 1 तारखेपासून जेव्हा आपण टॅली शिकवायला सुरू करेल तुम्हाला कळेल सर्वांना कसं अकाउंटिंग मध्ये कम्प्युटरवर. आलं लक्षात? मग तुम्हाला माहिती आहे ह्याला अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणायचं, किंवा ह्याला ऐकलं, यस 11वीला शिकले सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. आता आपल्याला एवढं माहिती आहे हे डॉक्युमेंट्स झाले तयार, म्हणजे डॉक्युमेंटच्या बेसवरती आपण मनामध्ये काय तयार करतो, पटकन सांगा. अकाउंटिंग प्रोसेस समजून सांगलो. ट्रान्झॅक्शन, जसं की लाईट बिल भरलो तर काय ट्रान्झॅक्शन झालं, मनामध्ये तयार करा, लाईट बिल पेड. बरोबर आहे का नाही? एखादे असेट्स खरेदी केलो, तर एखादी कम्प्युटर खरेदी केलो तर काय ट्रान्झॅक्शन बनवतो, परचेस कम्प्युटर. आणि आपण एखादी गुड्स विकलो तर सोल्ड गुड्स. बँकेत पैसे भरलो काय ट्रान्झॅक्शन येतं, कॅश डिपॉझिट्स. बँकेतून पैसे काढलो तर कॅश विथड्रॉ. समजले का? ज्याला समजत नाही अकाउंटिंग त्याला बी थोडं कळलं का, हे ट्रान्झॅक्शन आहे. ट्रान्झॅक्शनला काय म्हणलं जातं, हे मी आता काय म्हणलं, व्यवहार. डॉक्युमेंटून आपण व्यवहार डोक्यात घेतो, करेक्ट आहे का? ऐका इकडं. आणि व्यवहार झाल्यानंतर व्यवहाराचं काय पास करावं लागतं, जनरल एंट्री. आता शिकलात चला सगळी, बरं नाही शिकलात एवढं तरी याद आहे का की 11वीला जनरल 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 असं कुठं होतं डोक्यात, भले आपल्याला नका समजलं पण होतं का नाही, का असं चक्कच माहित नाही, चक माहित नाही. आर्ट मधून तरी आलं नाही की कधी असं दूर दूर तर पडले कानावर पाठीमागे जनरल 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 असं नका ये ना, पडले का विचारलं फक्त. हा माहिती का? ट्रान्झॅक्शनचे ट्रान्झॅक्शन काय बनवतो आपण, जनरल म्हणजे काय हो, नोंदणी करणे, रोजच्या रोज नोंदणी करणे म्हणजे जनरल. डे टू डे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, हा 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 असं पाठ करत होतो आपण लहानपणी, मी लिहून दिलं की. बरोबर आहे का नाही? जिंदगीमध्ये तेच डेफिनेशन लई मोठी वाटायची आपल्याला, आपापसात बोलू नका कळणार नाही, असं पाठ करायचं ना आपण. मे बी असंच करत होतो तुमच्याकडे 11वीला असताना. डे टू डे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस
ट्रान्झॅक्शन. पण समजून घ्या, ऐका, पण याला समजून घ्या ना, असं रट्टा मारलो काय का. आपण एखादी बिझनेस करतो, ऐकलं सर कधी मोठ्या मोठ्या दुकानामध्ये आजकाल बंद झालं कम्प्युटर सिस्टम आली. जुन्या दुकानात कसं राहायचं, एक मुनीम बसून राहायचं तिकडे लाल वया घेऊन कडेला, आलं का लक्षात, आणि ते लिहत बसायचं दिवसभर. काय करत होता मग तो, काय करायचं तो जनरल. आडत दुकानामध्ये आज पण मुनीम बसतात लिहायला. काय करतात मग जनरल. आज प्रसाद कलेक्शन मध्ये जातो आपण बिल घेतो, लगेच त्यांना अकाउंटिंग करते. काय ठेवलंय मग जनरल. जनरल म्हणजे काय, रोजच्या रोज व्यवहारिक नोंदी लिहिणे. मग नोंदी कशाच्या राहतात मग, खर्चाच्या, विक्रीच्या, खरेदीच्या, पैसे भरलेल्या, पैसे काढलेल्या, पार्ट्यांना पैसे दिलेले, हे जनरल असतं. मग आता आपण बघतो जनरल पासून पुढे जातो, मग आपण खाते लिहायला सुरू करतो. काय बनवतो आपण, असं कधी ऐकलं का लेजर वगैरे, असं काही चुकून तर असं कानावर पडले का लेजर, नाही सर इट्स ओके, नाही तर नाही, पण असं असतं. जनरल असतं, पुन्हा काय असतं, लेजर वरून आपण कुठे येतो, एक आपण काय बनवतो, ट्रायल बॅलन्स बनवतो. आता बघ किती किती भारी गोष्ट आहे. हे बनतं डे वाईज, कसं बनतं, हे बनतं मंथली शक्यतो, कसं बनतं, आणि हे बनतं कसं इयर. म्हणजे ऐका ना, आता दिवसाला सुरुवात केली लिहायला, दिवसापासून कशात गेलो, महिन्यामधून कशात गेलो, आणि प्रत्येक वर्षासाठी लिहितो आपण. आपलं आर्थिक वर्ष केव्हा चालू होतं, एनिवन 1 एप्रिलला, संपत केव्हा 31, आणि त्याच आर्थिक वर्षाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, फायनान्शियल इयर. आणि अकाउंटिंग फक्त फायनान्शियल इयर साठी होते. गव्हर्नमेंटचा रूल आहे, एक विशिष्ट फायनान्शियल इयरची अकाउंटिंग करून दाखवा. जर तुमच्या मनावर जर सोडलं व्यापाऱ्यांच्या, नाही तुम्ही 6 महिन्याचं करून दाखवा, तर कोणी ऑक्टोबर ते ऑक्टोबर 6 महिने पकडेल. कोणी म्हणलं नाही आम्ही देवाला मानतो, आम्ही दिवाळीपासून लिहितो. म्हणून एकच विशिष्ट वेळ ठेवली त्यांनी. काय सांगा ऐका इकडं, हे माहिती राहणं महत्वाचं आहे. कॉमर्स विद्यार्थी आपण, फायनान्शियल एप्रिलला सुरू होतो, आणि ह्या 12 मिनिटच्या पिरियडलाच काय म्हणायचं, फायनान्शियल इयर. जसं की सध्याचा कोणता चालू आहे, 1 एप्रिल 2025 ते 24 होता ना, ते आता उद्या संपेल पुढच्या महिन्यात. मग आर्थिक वर्ष कोणचं आहे आपलं, असं वाचायचं 24-25. आता नवीन कोणचा येईल, 1 एप्रिल कोणचा ते 31 मार्च, म्हणजे पुढचा आर्थिक वर्ष कोणचा येणार आहे. अरे असं म्हणाले का नाही, म्हणजे सर व्यवहार हे आर्थिक वर्षासाठी लिहितात. हा मग सर समजा सर मी जर फेब्रुवारीला जर बिझनेस सुरू केला होता, मग 2 महिन्याचा व्यवहार येईल तुझा, कोणचा, फेब्रुवारी मार्च, त्या वर्षासाठी 2. सर समजा मी 31 मार्चला सुरू केलं तर 1 दिवसाचा येईल, नाहीतर उठून चालू करत आहे, माझा व्यवहार 1 वर्षाचा पाहिजे मला, या मार्च ते असलं करायचं नाही. गव्हर्नमेंटने सांगितलेल्या रूल नुसार. बघा इथपर्यंत मला अकाउंटिंग प्रोसेस समजले का बाबा, बाकीचं सगळं सोडून द्या. एकच गोष्ट ध्यानात ठेवायची होती, काय आता छोटीशी, फायनान्शियल इयर. कोणची गोष्ट, कुठून चालू होतं, संपत कुठं, 12 महिन्याचा पिरियड असतो. सांगा आधी व्यवहार घडला पाहिजे का नाही. व्यवहारापासून काय बनवले जातात, जनरल पासून काय बनवले जातात, आणि लेजर पासून काय बनवतात, ट्रायल बॅलन्स. म्हणजे काय, सगळ्या लेजरची समरी. आणि नीट ऐका, आणि हे लेजर झाल्यानंतर आपण बनवायला सुरू करतो काय, फायनल, म्हणजे लास्ट. ह्याच्या पुढे रिपोर्टिंग होत, इथं एवढं अकाउंट बनवलं म्हणजे हे आर्थिक वर्ष संपला. म्हणजे सर हे स्टेप आहेत का, हा ट्रान्झॅक्शन समजले पाहिजेत, जनरल आले पाहिजे, लेजर आले पाहिजे, ट्रायल बॅलन्स आले पाहिजे, आणि नंतर काय तर तुम्हाला आता पहिली दुसरी तिसरी पायरी सोडून जर डायरेक्ट उडी मारला तर त्रास तर होणार आहे. परंतु जोपर्यंत मी ह्यावर टेन्शन घ्यायची गरज, मी तुम्हाला सगळ्याला सांगितले, अजून मी सांगतो की येणाऱ्या संडे पासून मी 10 दिवसाची बॅच घेणार आहे फाउंडेशन.
जिथं मी 11वी-12वीचे काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करेन 11वीचे, जेणेकरून तुम्हाला 12वीला त्रास होणार नाही. म्हणून अजून कोण आहे लिंबू टिंबू सगळ्याला सांगून टाका, कारण ते 10 दिवस मी गेले, पुन्हा जर आलो तर उगा पैसे वेस्ट आहे, येण्यापेक्षा दुसरीकडे जावं पडतं क्लासला. कुठे बी गेलं तर कोणी 11वी शिकवणार. हे स्टेप समजले का बघा पटकन. नवीन लेकरांनी घेऊ शकता की बाबा ट्रान्झॅक्शन, जनरल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि काय म्हणतो फायनल अकाउंट. आता नीट आहे का. फायनल अकाउंट हे सर्व बिझनेस साठी एकच असतात. जसं की जनरल एंट्री, आता मी प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे बरोबर, मी सॅलरी पेड केलो तर एंट्री काय होते, सॅलरी टू कॅश. मग पार्टनरशिप बिझनेस मध्ये एंट्री बदलते का. बिझनेस नुसार अकाउंटिंग असते का कधी नाही. बिझनेस अकाउंटिंग तर काय युनिव्हर्सल आहे. कशी आहे म्हणजे कुठं बी जगाच्या आज अमेरिकेला जाऊन बी अकाउंटिंग केलं तर हेच अकाउंटिंग होणार आहे. फक्त रुपये चेंज म्हणून काय होतील, डॉलर मध्ये अकाउंटिंग करावं लागेल. म्हणून आपण कुठं बी गेलो तर जगतो कॉमर्स वाले. क्लिअर आहे. मग मला सांगा फायनल अकाउंट हे सगळ्या बिझनेस साठी सारखंच आहे. जरा बिझनेसचे नाव तर सांगा मग. नंबर 1 याद आहे का, प्रोप्रायटरशिप बिझनेस. प्रोप्रायटरशिप म्हणजे एकटा का, एकल व्यापारी मराठी मीडियम मध्ये. नंतर आता शिकलो पार्टनरशिप बिझनेस, कंपनी याद आहे का, कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज, सहकारी संस्था याद आहे. बस झाले एवढेच. म्हणजे सर हे चारही बिझनेस साठी फायनल अकाउंट सेम आहे का. हो, चारही बिझनेस साठी फायनल अकाउंट कसा असतो. आता इकडे लक्षात, फायनल अकाउंट मध्ये तुम्हाला एकूण 2 अकाउंट बनवायचे. किती अकाउंट बनवायचे. नंबर 1 नाव आहे ट्रेडिंग अकाउंट. कोणचं नाव आहे, ट्रेडिंग अकाउंट. आणि 12वीचं पार्टनरशिप शिकत फायनल अकाउंट शिकत आहोत, तर 11वीचा एक चॅप्टर ऑलरेडी याच्यामध्ये आला, मी डबल घेणार नाही. फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरशिप बिझनेस. कळले का. म्हणजे 11वीला आपल्याला फायनल अकाउंट आहे कोण्या व्यापाऱ्याचं, एकल व्यापाऱ्याचं. 12वीला फायनल अकाउंट कोण्या व्यापाऱ्याचं आहे, पार्टनरशिपचं. आणि डिग्रीला गेलात तर फायनल अकाउंट आहे कंपन्यांचं. कोणाचं, असं स्टेप बाय स्टेप शिकावं लागतं. सांगा बाकी सगळं सोडा. फायनल अकाउंट मध्ये काय येतं, पहिला आन्सर द्या. ट्रेडिंग अकाउंट. काय अकाउंट, दुसरं एक अकाउंट येतं. एवढंच पाठ करा, जास्त टेन्शन घेऊ नका. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रेमाने काय म्हणायचं, P&L, P&L म्हणा. आज आहे ना प्रॅक्टिस करा. P&L, P&L असं पी नाही, P&L, P&L, P&L अकाउंट. आपल्या क्लासचं तर काहीतरी वेगळं म्हणायचं, लहान लेकरांसारखं म्हणायचं नाही. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस एवढं नाही. P&L अकाउंट. P&L अकाउंट किती अकाउंट बनवायचे सांगा फायनल अकाउंट मध्ये, पटकन सांगा. P&L अकाउंट आणि एक ट्रेडिंग अकाउंट आणि एक स्टेटमेंट बनवायचे. एक काय बनवायचे, जिंदगीत नाव ऐकलं असेल, कॉमर्स वाले नेहमी काय टॅली करतात, आणि आपली बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. सांगा हे अकाउंट आहे का स्टेटमेंट आहे. सांगा आता एक एक प्रश्न उत्तर द्या. फायनल अकाउंट मध्ये काय काय पटकन, सोपा एकदम. ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट, बॅलन्स शीट. आता ऐका, हे वर्षभरासाठी बनतं. कशासाठी बनतं, आणि हे फक्त एका दिवसासाठी बनतं. दिवसाचं नाव आहे 31 मार्च. म्हणून तर आपण बघतो का मार्च महिन्यामध्ये कोणी पेमेंट देत नाही, कोणी पेमेंट घेत नाही. लोक ते आपल्याला नका की कळणार जिंदगीभर. आता पण हे ऐकलं होतं पप्पा बी, ते मार्च महिना आहे हो, पैसे देणार हो पुढच्या महिन्यात बघा, राहू दे. नाही नाही मार्च एंड आहे हे, असं कधी असं ऐकलं, कधी असं. आपल्याला आतापर्यंत कळलं नाही का बरं असं असते. आता आपण शिकू. कारण की 31 मार्चला तुमची काय बनते, बॅलन्स शीट मध्ये तुमचे असेट्स आणि लायबिलिटी दाखवले जातात. काय दाखवले जातात, काही लेकरांना कळत नसलं असेट लायबिलिटी. सोप्या भाषेत आहे का, असेट्स म्हणजे तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, लायबिलिटी म्हणजे तुम्हाला किती लोकांचं. मग मला सांगा
जर आपण मार्च एंडिंगलाच एखादी 1 लाख रुपये घेतलो तर विनाकारण लायबिलिटी वाढेलच की, म्हणून लोक मार्च एंडिंगला लोनच घेत नाही, कारण की ह्या वर्षामध्ये कन्सिडर होईल ते. आणि समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, किती लाख रुपये, आणि एक जण आला आता ना आला म्हणला मला 5 लाख द्या, किती लाख द्या, मी जर 5 लाख दिलो तर माझी कॅश हँड काय होईल, मग माझी फायनल अकाउंट बॅलन्स शीट जी आहे मार्चला तर म्हणजे असेट्स कमी होतील का जास्त. एक साधं स्लो घेतो एकदम, कळते का बघा. लोक मार्च एंडला का पेमेंट करत नाही, ऐका ऐका, माझ्याकडे कॅश आहे किती लाख रुपये पडते सांगा, स्ट्रॉंग पोझिशन आहे ना. आता एक जण आलं मार्चला, झालं समजा मार्च महिन्यात 15 तारखेला आलं, मला म्हणलं 5 लाख द्या, किती द्या, मी जर 5 लाख दिलो तर माझे असेट्स कमी होतील का वाढतील, कमी होतील ना. असेट म्हणण्यापेक्षा ते बी असेट वाढेलच, लोन आणि ऍडव्हान्स, पण कॅश इन हँड वर इफेक्ट होईल. कॅश काय होईल, पण मला कॅश कशी दाखवायची होती, मग मी म्हणलं नाही काय करा तुम्ही मार्च झाल्यानंतर या, पण ह्या बॅलन्स शीटला मला किती लाख रुपये कॅश दाखवायचे, म्हणून मी तुम्हाला पेमेंट देणार. समजा आपल्याकडे ऑलरेडी 10 लाख रुपये लोन होतं, तर आपण काय करतो मार्च एंडिंगला आपल्या डोक्यावरलं लोन कमी व्हावं म्हणून मार्चला आपण लोन पेड करतो. काय करतो, पेड करतो. समजा मी इथून ह्याच्यातले 4 लाख दिले तर माझ्या अंगावर किती दिसतील, फक्त गव्हर्नमेंटला रिपोर्ट होईल ना की बाबा ह्याच्याकडे फक्त 6 लाखाचं लोन आहे, म्हणजे पुढच्या वर्षी कोणतीही बँक मला लोन देऊ शकते. म्हणून लोक मार्च एंडिंगला एक तर लोन कमी करतात आणि पैसे देत नाही. पण शिकू हळूहळू कसं बनतं. तर मला सांगा फायनल अकाउंट तुमचं बनवायचं आहे, पार्टनरचं बनवायचं आहे का एखाद्या पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट बनवायचं. व्हेरी गुड. पार्टनरचं तुमचं म्हणजे उद्या चलून ऐका चॅप्टर का आपण शिकलो, उद्या चलून जर तुम्ही चुकून मुकून अकाउंटंट झालो आणि एखाद्या पार्टनरशिप फर्म मध्ये जर तुम्हाला अकाउंटिंग करायची असेल, फायनल अकाउंट बनवायचे असतील तर तुम्हाला हे सगळं माहित असलं पाहिजे. आणि हे सगळं आज एक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालतं. नाव काय, टॅली. पण टॅली शिकण्याआधी आपल्याला हे यावं लागेल इथलं नॉलेज, कारण की टॅली एक सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरचं तर एवढे सॉफ्टवेअर शिकलं ते एमएसआयटी वगैरे, आपण एक ध्यानात ठेवतो सॉफ्टवेअर मध्ये काय असतं, तुम्ही जे काय टाकता इनपुट तसंच काय बनतं. मग एक आहे का जिंदगीत, इनपुट तर नीट टाकावं लागेल ना तरच आउटपुट. आता बरोबर आहे का नाही. आपण जर आंबे घातलो तर चिप्स थोडी बाहेर येणार आहेत मशीन मधून. काही लेकरांना उदाहरण दे आले, मी म्हणलं आंबे मशीन मध्ये घातल्या चिप्स थोडी बाहेर येतील, आतो घातल्यानंतर चिप्स येतील. ऐका ऐका तर इकडे लक्ष द्या. मग तुमचं कसं झालंय आता 12वी तर नीट शिकणार, पण जॉब चांगली पाहिजे म्हणता, म्हणजे हे इनपुट आहे ना हे चांगलं नाही, आउटपुट कसं बाहेर येईल, हे प्रॉब्लेम असेल. आता टॅलीमध्ये पण नीट आहे का, टॅलीमध्ये तुम्हाला जनरल एंट्री व्यवस्थित टाकावं लागतं तरच रिपोर्ट बनतात, तरच काय बनतात. तुम्ही एक ध्यानात ठेवा, प्रॅक्टिकली थिअरी आता जे 11वी केले त्यांना माहित आहे ट्रान्झॅक्शन वेगळे लिहावे लागतात, जनरल वेगळे लिहा, लेजर वेगळे लिहा, ट्रायल बॅलन्स वेगळे लिहा, फायनल अकाउंट वेगळे बनवा. हे क्लिअर आहे का. आता ऐका, टॅली एक असा सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त काय पास करा, फक्त जनरल एंट्री टाका, सगळं ऑटोमॅटिक तयार होतं सगळंच. म्हणजे लेजर ऑटोमॅटिक, ट्रायल बॅलन्स ऑटोमॅटिक, फायनल अकाउंट ऑटोमॅटिक. म्हणून नेहमी सांगतात जनरल हे खूप महत्वाचे, ज्याला जनरल आले त्याला कॉमर्स आले. क्लिअर आहे का. त्याला सांगा हे कळलं का. येस. मग सर आता आम्हाला शिकवा ट्रेडिंग अकाउंट काय असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं आणि बॅलन्स शीट काय असतं. ह्याच्या अगोदर तुम्ही नोट डाऊन करून घ्या फायनल अकाउंट मध्ये काय येतं. नोट डाऊन, फायनल अकाउंट इन्क्लूड्स, फायनल अकाउंट इन्क्लूड्स. आता मी आता सांगितलं समजा प्रोप्रायटरशिपचं फायनल अकाउंट बनवायचे 3 अकाउंट बनतील, हेच कंपन्यांचं पण हेच. घ्या सांगा पटकन. पहिलं अकाउंटचं नाव ट्रेडिंग अकाउंट, पाचा काय नाव ट्रेडिंग अकाउंट. दुसरं हे पी एन एल अकाउंट, पी एन एल अकाउंट.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थोडस चेहरा हसून लिहा. त्या लिहणाऱ्याला बी, अक्षराला बी कटाळायला तुमचा चेहरा बघा. थोडस जरा ऍक्टिव्हनेस दाखवा. हसा जरा, हसा चेहरा. 12-13 वाजल्यात. राधाबाई हसा जरा. असं लिहिलेलं आहे जसं जीवावर लिहिलेले. बॅलन्स शीटला BS म्हणायचं. काय म्हणायचं? BS. सांगा बॅलन्स शीट किती दिवसाची असते? नाव 31 मार्चला तुमची पोझिशन काय? प्रॉफिट अँड लॉस वर्षभर. ट्रेडिंग अकाउंट वर्षभर. हे क्लिअर आहे का? या आता एक 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 तोडून मी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं सांगतो, मग थिअरीकडे नंतर जाऊ आपण. पुस्तकातल्या थिअरीकडे नंतर जाऊ. लक्ष द्या. आता अकाउंट शिकलेला पहिल्यांदा तुम्ही स्वतः काय बना? तुम्ही बिझनेसमॅन बना. तुम्ही काय म्हणता? बिझनेस वुमन. हा, विचार करा 5 मिनिट. तुम्ही एक बिझनेस वुमनचा कसं बिझनेस चालतं मला सांगा, त्याच्यानुसार शिकवणार मी तुम्हाला. माहिती आहे मी असं शिकवच ना. मी असं जर शिकवायला सुरू करतो गर्दी होणार मग क्लासला. पुस्तकासारखं शिकवायला सांगा. प्रॅक्टिकली विचार करा. हा, ए बिझनेस वुमन. हा, सुया पिना घ्या नाही, दुसरा बिझनेस करा. हा, काय असतं बिझनेस मध्ये कोण सांगतं? नाही, बिझनेसमॅन कॅपिटल असतो. हा, चला ओके. कसं बिझनेस करणार तुम्ही? बिझनेस कसं करणार? काय काय असतं बिझनेस म्हणजे? काय असतं कोण सांगते? हा, कॅपिटल आणलो. बरं ठीक आहे. पुन्हा प्रॉफिट कमवतो. हा, त्याच्याशिवाय तर करणारच बाई. पुन्हा कसं करणार बिझनेस? एक उदाहरण देतो मी. तुम्ही एखादी किराणा दुकान टाकला. सांगा आता काय करता? असेट घेतलो. चला, दुकानात काय असेट असते? माती. एक फ्रीज घेतलो, डबे घेतलो, फर्निचर झालं, खतम. आता पुन्हा काय करतो? पटकन सांग. हा, माल भरतो म्हणा. दुकानामध्ये माल आपल्या भाषेत सांगायचं, इंग्लिश नाही. दुकानात माल खारमुरे, शेंगदाणे, फुटाणे, वटाणे भरलो. मग आता काय करतो? हा, मग हेच सांगा मला. मी हे विचारलो तुम्हाला. माल खरेदी करतो, माल विकतो. पटलं का? प्रॉफिट कमवतो ते नंतर. प्रॉफिट आधी डायरेक्ट कमवतो का? माल आणतो, माल विकतो. मग त्याला आपल्या इंग्लिश मध्ये सांगायचं. पटकन सांगा काय करतो? हा, सेम लँग्वेज आहे, थोडं इंग्लिश कन्वर्ट करायचे. आणि काय करतो? सेल करतो. बरोबर आहे का? परचेस करतो, सेल करतो, परचेस करतो, सेल करतो. परचेस करणे, सेल करणे, परचेस करणे, सेल करणे याला ट्रेड म्हणतात. काय म्हणतात? ट्रेड म्हणतात. ट्रेड म्हणजे व्यापार करणे. कळाले का? बघा मी काही बोललो. पुस्तकातलं शिकवायचं राहिलं मी डायरेक्ट घेऊ का तिथून? सांगा. बाईंग अँड सेलिंग ऑफ द गुड्स इज कॉल्ड एज ट्रेडिंग. मग सांगा ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? ट्रेडिंग अकाउंट खरेदी विक्रीशी रिलेटेड आहे. कळाले का मिनिंग? खरेदी आणि विक्री, खरेदी आणि विक्री. मला सांगा आता ह्या एप्रिलला बिझनेस सुरू केला, मार्च पर्यंत आहे का? एक उदाहरण घेऊ त्याच्यातलं. एक साखरेचं उदाहरण घेऊ. 10 पोते साखर आणलो आपण. पोते म्हणण्यापेक्षा जरा इंग्लिश शब्द. किती? 10 बॅग्स पोते आणलो. हा, शुगर आणलं होते. असं वयानुसार होते बघ. आता किती बॅग्स आणला? साखर नको, डेली काय लागते? राईस. हा, मार्च संपत आला आणि ह्याच्यापैकी तुम्ही 8 बॅग्स विकलात. 2 बॅग काय राहिला कोण सांगते? 10 बॅग आणलात, 8 बॅग विकलात. मार्च संपलं की तुम्हाला मार्च पर्यंत अकाउंटिंग करायची की पुढे जायचं नाही की. मग 2 बॅगचं काय?
शिल्लक लॉस राहते का? स्टॉक काय राहते? स्टॉक काय राहते? स्टॉक. टेन्शन देऊ नका बरं, बीपी हाय व्हायला पाहिजे. स्टॉक असते बरोबर आहे का? त्याला म्हणा, ऐका एक एक लहान लहान शब्द शिकवतो, ऐका वाचा. काय म्हणा? क्लोजिंग स्टॉक. काय म्हणा? शिल्लक राहिलं ना. आता ह्या मार्चला 2 बॅग राहिलं, मग लगेच दुसऱ्या वर्षी काय झालं ते ओपनिंग स्टॉक. आता ट्रेडिंग अकाउंटचे एक एक शब्द आले का बघा, ऐका. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय असतं पटकन सांगा, एक एक आन्सर. मी तुम्हाला सगळ्याला सांगितलं, नवीन लेकर घाबरू नका, नका 11वी ना, काही लेनदेन नाही. फायनल अकाउंट येते तुम्हाला, दुसरे चॅप्टर येणार तेव्हा मी शिकवतो की. आपण रविवारी काय करणार आहोत? भजन तर करणार नाही, शिकवतो, घाबरू नका. असा विचार करा की तुम्हाला अकाउंट येते. लक्ष द्या. ओपनिंग स्टॉक कळालं का? ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? मागची शिल्लक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? मागची शिल्लक. अरे येस ऑर नो? आता उदाहरण द्या, ते सगळं खड्ड्यात द्या. आपण आईचं उदाहरण घेऊ. आई कसं करते? साखर संपल्यावर 1 किलो राहिले, किती राहिले? म्हणजे काय? क्लोजिंग स्टॉक. आणि नवीन साखर आणले, ओपनिंग स्टॉक नाही, परचेस म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? परचेस. मग मला काय सांगायचं आहे का? वर्षाच्या शेवटी जे शिल्लक राहते त्याला क्लोजिंग म्हणा, पुढच्या वर्षात काय राहते? ते ओपनिंग राहते. मग सांगा ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय येते? हा पटकन दुसरं सांगा नाव. क्लोजिंग स्टॉक. पुन्हा पी फॉर, सी फॉर खतम. खरेदी विक्री, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. हे क्लिअर आहे का? आणि खरेदी, मग ह्यालाच काय म्हणतो आपण? ज्यांची खरेदी विक्री करतो त्याला काय म्हणतात? जे 11वीला नव्हते त्याने कुठे लिहून टाकत. ज्यांची खरेदी विक्री करतात त्याला काय म्हणायचं? गुड्स. सांगा मेडिकल मध्ये काय विकतात? चप्पल. काय विकतात मेडिकल मध्ये? मेडिसिन्स. हा नाही, तुमचा भरोसा नाही ना म्हणून म्हणलो मी. मेडिकल मध्ये काय विकतात? मेडिसिन्स. मग सांगा मेडिकल वाल्यासाठी मेडिसिन्स काय? समजले? ज्याची खरेदी विक्री राहते तो त्या बिझनेसचा गुड्स असतो. सांगा मोबाईल शॉपिंग मध्ये काय विकतात? मोबाईल त्यांच्यासाठी काय? कपड्याच्या दुकानामध्ये गुड्स काय? क्लॉथ. शूजच्या दुकानामध्ये गुड्स काय? हे सांगा. कशाची खरेदी विक्री होते? कशाचं स्टॉक उरतं? व्हेरी गुड, गुड्स. आलं लक्षात? आणि ह्याच्याशी हे सगळे अकाउंटिंग जिथं करतात त्यालाच म्हणतात तुमचं कोणचं अकाउंट? खतम. म्हणजे एखाद्या मोबाईलच्या दुकानात गेलात, त्याने म्हणले की आमची फायनल अकाउंट बनवून दाखव. काय दाखव? पटकन त्याला विचारायचं गेल्या वर्षी मार्चला किती मोबाईल शिल्लक होते? तर म्हणलं 10. हा ना, ओपनिंग स्टॉक. चालू वर्षात किती मोबाईल खरेदी केलो? 50. परचेस. विकलो किती? मोबाईल विकलो किती? 40. आता पटकन कोणतं उठून म्हणून मला 100 म्हणून. 100 कसं होतील माय? गेल्या वर्षीचे 10 होते, चालू वर्षात किती घेतलो? 50. एकूण मोबाईल किती होते? 60. 100 कसं विकता येईल? किती विकलो? शिल्लक किती राहिले मोबाईल? 20. सिस्टमॅटिक लिहून त्याला अकाउंटिंग करून द्यायचं. हा हे मग असं समजून सांगितलं. त्याला प्रॅक्टिकल मध्ये आता प्रॉब्लेम नुसार कसं लिहतात ते मी शिकवेन. कळलं? आता महत्वाचा पॉईंट शिकवत आहे. अब एक एक प्रश्न सुद्धा द्या. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय असतं? ओ फॉर, सी फॉर, एस फॉर, पी फॉर. आता ऐका, हे सगळं कशाच्या बाबतीत असतं? आणि गुड्सची खरेदी विक्री करताना जे काही काय येतात त्याला म्हणा कोणचे? एक्सपेन्स. काय म्हणा? डायरेक्ट एक्सपेन्स. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, सेल्स, परचेस आणि तुमचे काय येतात? बस. आता नीट आहे का? साधा सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या. 1 लाखाचा माल आणला, काय म्हणतात त्याला? पटकन परचेस. 1,20,000 ला विकलात, काय म्हणतात? किती रुपये कमवलात? किती कमवलात? काय म्हणा? सर ग्रॉस का बरं म्हणायचं? सांगतो. मला एक सांगा, आतापर्यंत मी असं तुम्हाला म्हणलं का
दुकान चालवत असताना फक्त मालाची खरेदी, मालाची विक्री, क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक आणि थोडी खर्च असं असतं का? काय दुकानाचं भाडं असतं, दुकानात मुनीम काम करण्याची त्याची पगार असते, लाईट बिल असतं, टेलिफोन चार्जेस असतात, हे असतात का सगळे? मग हे इथे येतात असं काही सांगितलं का मी तुम्हाला आतापर्यंत? ट्रेडिंग अकाउंट मध्ये हे घ्या असं म्हणलं का? मी काय घ्या म्हणलं ट्रेडिंग अकाउंट मध्ये आतापर्यंत? खरेदी, विक्री, ओपनिंग, क्लोजिंग. दुसरे खर्च घ्या म्हणलं का मी? मग काय कळालं असेल? हे बाकीचे दुसरे जे खर्च आहेत सगळे हे पुन्हा अकाउंटला जातील. एनिवन? अजून एक अकाउंट बाकी आहे. कोणचा अकाउंट आहे? म्हणजे काय कळलं तुम्हाला? काही खर्च ट्रेडिंग अकाउंटला असतात, काही खर्च प्रॉफिट लॉसला असतात. क्लिअर आहे का? आता ऐका, मला सांगा ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय येतं पटकन? काय येतं? ग्रॉस प्रॉफिट. हे उदाहरण उलट करा बरं. माल कितीचा घेतला? 1,20,000 ची खरेदी आहे, बरोबर आहे का? विक्री कितीची आहे सांगा आता. लॉस झाला, लॉसचं नाव पुढे शब्द काय? ग्रॉसचं मिनिंग काय असतं? ग्रॉस म्हणजे हे प्रॉफिट मालकाला घेता येत नाही, ह्याच्यातून अजून काहीतरी वजा होणं बाकी आहे. काय वजा होणं बाकी आहे? असे खर्च जे कुठे जातात? प्रॉफिट लॉसचे खर्च वजा व्हायचे. प्रॉफिट लॉसचे खर्च वजा झाल्यानंतर जो प्रॉफिट येतो त्याला म्हणतात नेट प्रॉफिट. काय म्हणतात? आणि तो नेट प्रॉफिट पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. शिकलो होतो का बघा रेशो नुसार? ग्रॉस प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतात का? ग्रॉस प्रॉफिट कुण्या अकाउंट मधून येतो पटकन सांगा, एक एक प्रश्नाचं उत्तर. कुण्या अकाउंट मधून ग्रॉस प्रॉफिट येतो? ट्रेडिंग अकाउंट मध्ये दोन गोष्टी असतात, पटकन उत्तर द्या. एक तर तुम्हाला काय मिळेल? ग्रॉस, किंवा और तुम्हाला काय मिळेल? नंतर पटकन कोणतं झेंडू लेकरू उठून म्हणाल दोन्ही बी येतात. दोन्ही कसं येतील एका टाइमाला? एक तर प्रॉफिट तर येईल, नाही तर लॉस तर येईल. झेंडूबा दोन्ही दोन्ही कसं येतील? दोन्ही दोन्ही कसं येतील? लॉस तर येईल नाही तर प्रॉफिट तर नाही. असं म्हणता का बिझनेस मध्ये थोडं प्रॉफिट आहे थोडं लॉस आहे? कळलं का बघा? ओके, थांबू मी.